ते थोरात साहेबांच्या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर एक आध्यात्मिक कार्यक्रम सुरू होता आणि आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये कधीही द्वेषाबद्दल बोललं जात नाही। अध्यात्म आणि संतांचे विचार आपल्याला काय शिकवतं तर माणुसकी जपणं शिकवतं, एकता समता बंधुभाव शिकवतं। आणि एखाद्या कीर्तनामध्ये समजा जर तिथं द्वेषाचं बोललं जातं ते कट्टर वादाबद्दल बोललं जातं तर ते वारकरी संप्रदायसुद्धा स्वीकारत नाही। आणि मग अशा पद्धतीने तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये भाजप जर हिंदुत्वाचा विचार घालून हायजॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट वारकरी संप्रदायाला कुठेही चालणार नाही। आणि अशीच कुठेतरी प्रतिक्रिया आज जर आपण बघितलं तर अनेक भाजप विचाराचे लोक हे मुद्दामून तिथं करत आहेत, जे कुठेही भागवत संप्रदायाच्या बाजूची दिसत नाही, ती विरोधातली दिसते। सुप्रियाताईने असे म्हटलंय, मी कधी कधी मटण खाते, माझ्या पांडुरंगाला ते चालतं, पण भाजपच्या वतीने त्याच्यावरही आरोप। हे बघा, तुम्ही पूर्ण भाषण सुप्रियाताईंचं नाही तर पूर्ण वक्तव्य तिथं जर ऐकलं तर सुप्रियाताईंनी असं सांगितलं की जे माळकरी असतात, जे गळ्यामध्ये माळ घालतात ते कधीच नॉनव्हेजला तिथं स्पर्श करत नाहीत। सुप्रियाताईंच्या गळ्यामध्ये माळ नाही, त्यामुळे सुप्रियाताईंनी सांगितलेलं आहे मी जेव्हा माळ घालेल तेव्हा कुठेही मी नॉनव्हेजला स्पर्श करणार नाही। पण पांडुरंगरायाबद्दल सुप्रियाताई बोलत असताना सुप्रियाताईंनी हे सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा वारीमध्ये नाही तर जेव्हा आपण विठ्ठलाकडे जात असतो तिथं केला जात नाही। तो कुठल्या प्रकारचा भेदभाव असतो, जातीय भेदभाव, धार्मिक भेदभाव, श्रीमंत गरीब भेदभाव, पुरुष महिला भेदभाव, तुम्ही नॉनव्हेज खाता का नॉनव्हेज खात नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा भागवत संप्रदायामध्ये चालत नाही, असं कुठेतरी सुप्रियाताई सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते। भाजपचं कामच हे की एखाद्या वक्तव्याला नाही तर एखाद्या स्टेटमेंटला वळून हे कुठेतरी हिंदुत्वाकडे घेऊन जायचं, एवढंच काम भाजपला त्या ठिकाणी जमतं असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं। जरांगे पाटील आक्रमक आहे, 27 तारखेला मुंबईला जाणार असा इशारा दिला आणि ठाम आहे ते त्यांच्या ह्याच्यावर, मी काही झालं तरी मुंबईला जायचं। ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना अनेक लोक फॉलो करतात आणि त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ते त्या पद्धतीने एखादं आंदोलन असेल, उपोषण असेल, या सगळ्या गोष्टी आजपर्यंत त्यांनी करून दाखवलेल्या आहेत। तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आणि तो कुठेही त्यांना राजकीय वगैरे बॅकिंग तिथं नाही आहे। त्यामुळे ते स्वतःच्या लेवलवर त्यांनी एखादी गोष्ट ठरवली असेल तर त्या पद्धतीने ते व त्यांचे कार्यकर्ते मिळून ते करून दाखवतील असं वाटतं। दादा, कबूतर खाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात गाजतो आहे, पेटाकडून सुद्धा आता पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे की नाही, ठीक आहे, म्हणजे कबुतराच्या बाबतीतला विषय एवढा जर पेटत असेल, लोक मांडत असतील तर लोक त्या बाबतीत भावनिक नक्कीच आहेत। पण मला फक्त आश्चर्य एवढ्याच गोष्टीचं वाटतं की इथं रोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याच्याचबरोबर 5 आत्महत्या युवा तिथं या महाराष्ट्रामध्ये तिथं करत आहेत। पण या प्रमुख विषयाकडे आज कुणीही लक्ष घालून तिथं एक सामूहिक आंदोलन तिथं दुर्दैवाने तिथं होत नाही, एवढीच तिथं खंत माझ्यासारख्याला वाटते। दिल्लीमध्ये जेव्हा कुत्र्यांच्या बाबतीतला निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला तिथं लोक मोठ्या संख्येने कुत्र्यांना वाचवण्यासाठी तिथं झाले। जेव्हा हायकोर्टली कबुतराच्या बाबतीत निर्णय घेतला तेव्हा हजारोच्या संख्येने लोक एकत्रित झाले। पण जेव्हा गरीब मरतोय, सामान्य लोक आज अडचणीत आहे, त्या बाबतीत मात्र कुणी एकत्रित येताना दिसत नाही। एक नागरिक म्हणून त्या बाबतीतली खंत मात्र मला नक्कीच वाटते। राज ठाकरेंनी म्हटलं की मागील 10-12 वर्षातली मतचोरीचा विषय जर बाहेर आला तर सगळंच बाहेर येईल, कसं पाहते? खरं आहे, ते म्हणतात ती भूमिका बरोबर आहे, त्यांचं वक्तव्यसुद्धा बरोबर आहे। पण कुठल्याही एखाद्या नेत्याने एखादं वक्तव्य केलं तर त्यावर ठाम राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते जर त्या बाबतीत ठाम राहिले आणि उद्या जाऊन समजा लोकांनीच या बाबतीतलं आंदोलन, वोट चोरीच्या बाबतीतलं आंदोलन जे अख्ख्या देशामध्ये ठिकठिकाणी सुरू आहे, जेव्हा महाराष्ट्रात ते आंदोलन सुरू होईल तेव्हा राज ठाकरे साहेबांचा पक्षसुद्धा त्या आंदोलनामध्ये जर सहभाग घेत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच आपण केलं पाहिजे। पण ठाम भूमिका ते सुद्धा सातत्य त्या भूमिकेमध्ये असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा गैरफायदा घेतलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो, यांच्या दोघांच्या मतदारसंघामध्ये किंवा ज्येष्ठ मंत्री या त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असा गैरफायदा घेण्यात आला। याच्यावरनं एकच कळतं की लाडकी बहीण योजना ही कशासाठी आणली होती तर फक्त मतं मिळवण्यासाठी आणली होती। जे कोणी ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, पालकमंत्री होते, त्यांच्या जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या निधीच्या बाबतीतला घोटाळा तिथं झालेला आहे। म्हणजे जे महिला अपात्र होत्या त्यांनासुद्धा तिथं पात्र करून घेतलं। मग असंच आपल्याला म्हणावं लागेल, या योजनेतून फक्त काय मिळवायचं होतं तर मतं मिळवायची होती। आता जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्ही हेही सांगितलं होतं की आम्ही 1500वरून आता 2100ला
निधी महिलांना पर महिना तिथं घेऊन जाऊ, पण तिथं तसं कुठेही काही केलेलं नाही. म्हणजे महिलांना तुम्ही निधी दिला, पण फक्त इलेक्शनच्या पुरता तुम्ही ॲडव्हान्समध्ये दिला, पैसे दिले, त्यात तुम्ही मतं मिळवले आणि मात्र त्यानंतर या सगळ्या महिलांना विसरून गेले. 25 लाख महिलांची नावं या सरकारच्या माध्यमातून कमी केली गेली. हे जे लोकल बॉडी इलेक्शन आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे इलेक्शन आहेत, तोपर्यंत ही योजना चालू ठेवतील आणि त्यानंतर हे सरकार ही योजना बंद करेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. नाहीतर एखाद्या स्वतःच्याच भाजपच्या कार्यकर्त्याला कोर्टात पाठवून तिथं या योजनेला खोडासुद्धा हे सरकार आणू शकतं असं आम्हाला वाटतं.